मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे रेल्वे ग्रुप डी जनरल सायन्स प्रॅक्टिस सेट. पहिला आहे आजचा टॉप 25 क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. NTPCची एक्झाम झालेली आहे आणि आता पुढे एक्झाम आहे ती ग्रुप डी. ग्रुप डीमध्ये सायन्स हे 25 मार्कासाठी विचारलं जातं. स्पेशल 25 मार्कासाठी सायन्सचे क्वेश्चन येतात. त्यामुळे सायन्स एकदम महत्त्वाचा टॉपिक आहे ग्रुप डीसाठी. तर ही सिरीज आपण सुरू करणार आहे. परीक्षेपर्यंत सायन्सचे व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला मिळत राहतील, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त क्वेश्चन हे तुम्हाला परीक्षेमध्ये आपल्या व्हिडिओमधून बघायला मिळतील. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी खगोलीय अंतराचे एकक कोणते आहे? अँगस्ट्रॉम, फॅराड, नॉटिक मैल का प्रकाश वर्ष? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4, प्रकाश वर्ष. पुढचा प्रश्न आहे, 1 मायक्रॉन म्हणजे किती? 100 मिमी, 1000 मिमी, 0.001 मिमी का 0.01 मिमी? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3, 0.001 मिमी. पुढचा प्रश्न आहे, तापमानाचे SI एकक काय आहे? जूल, केल्विन, वॉट का कॅलरी? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2, केल्विन. पुढचा प्रश्न आहे, परमशून्य तापमान किती असते? 273.15 डिग्री सेल्सिअस, 0 डिग्री सेल्सिअस, -273.15 डिग्री सेल्सिअस का 4 डिग्री सेल्सिअस? तर परमशून्य तापमान असते -273.15 डिग्री सेल्सिअस. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, विभवांतर मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो? व्होल्टमीटर, व्होल्टामीटर, ॲमीटर का गॅल्व्हॅनोमीटर? तर या प्रश्न योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, व्होल्टमीटर. पुढचा प्रश्न आहे, अँगस्ट्रॉम कशाच्या मोजमापासाठी वापरले जाते? आवृत्ती, तरंगलांबी, आवर्तकाळ का वेळ? तर या प्रश्न योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तरंगलांबी. पुढचा प्रश्न आहे, इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे? जेम्स चॅडविक, जॉन डाल्टन, J.J. थॉम्सन का रदरफोर्ड? तर इलेक्ट्रॉनचा शोध लावला आहे J.J. थॉम्सन. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, प्रोटॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे? जेम्स चॅडविक, जॉन डाल्टन, J.J. थॉम्सन का रदरफोर्ड? तर या प्रश्न योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, रदरफोर्ड. पुढचा प्रश्न आहे, न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे? जेम्स चॅडविक, जॉन डाल्टन, J.J. थॉम्सन का रदरफोर्ड? तर या प्रश्न योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जेम्स चॅडविक. पुढचा प्रश्न आहे, रेडियमचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे? तर रेडियमचा शोध लावला आहे मेरी क्युरी. पुढचा प्रश्न आहे, पेशीमध्ये प्रथिने संश्लेषणाचे ठिकाण कोणते आहे? केंद्रक, मायटोकॉन्ड्रिया, रायबोझोम का यापैकी नाही? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3, रायबोझोम. पुढचा प्रश्न आहे, पेशींचे पॉवर हाऊस ऊर्जागृह कशाला म्हटले जाते? तर या प्रश्न योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मायटोकॉन्ड्रिया. पुढचा प्रश्न आहे,
पेशींमधील केंद्रकाचा शोध 1831 कोणी लावला होता? रॉबर्ट ब्राउन, अलेक्झांडर फ्लेमिंग, रॉबर्ट हुक का लुवेन हॉक? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1, रॉबर्ट ब्राउन. पुढचा प्रश्न आहे, पेनिसिलिनचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे? तर पेनिसिलिनचा शोध लावला आहे अलेक्झांडर फ्लेमिंग. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, बुरशी नेहमीच कशा प्रकारच्या असतात? स्वपोषी, विविधपोषी, मृतोपजीवी का परजीवी? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3, मृतोपजीवी. पुढचा प्रश्न आहे, दंतवैद्य खालीलपैकी कशाचा वापर करतात? अंतर्वक्र आरसा, बहिर्वक्र आरसा, वरील दोन्ही, वरीलपैकी नाही? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अंतर्वक्र आरसा. पुढचा प्रश्न आहे, फ्लोरोसिस नावाचा रोग शरीराच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे? दात, डोळे, कान का घसा? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दात. फ्लोरोसिस दाताशी संबंधित रोग आहे. पुढचा प्रश्न आहे, आग विझवण्यासाठी साधारणपणे कशाचा वापर केला जातो? ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन का यापैकी नाही? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2, कार्बन डायऑक्साईड. पुढचा प्रश्न आहे, मानवाचे किती दात असे आहेत की जे आयुष्यात 2 वेळा येतात? 12 दात, 10 दात, 20 दात का 32 दात? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1, 12 दात. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, 20 दात. 12 दात हे आयुष्यात एकदाच येत असतात. पुढचा प्रश्न आहे, निमोनिया या आजाराचा परिणाम कशावर होतो? यकृत, लहान आतडे, मोठे आतडे का फुफ्फुस? तर निमोनियाचा परिणाम होत असतो फुफ्फुसावर. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, अल्फा कणांवरती कोणता प्रभार असतो? धनप्रभार, ऋणप्रभार, उदासीन का यापैकी नाही? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1, धनप्रभार. अल्फा कणांवरती धनप्रभार असतो. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या पेशींना सैनिकी पेशी असे म्हणतात? लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी, प्लेटलेट्स का यापैकी नाही? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पांढऱ्या रक्तपेशी. पुढचा प्रश्न आहे, कॅलरी हे कशाचे एकक आहे? विद्युत शक्ती, वेग, ऊर्जा का यापैकी नाही? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ऊर्जा. पुढचा प्रश्न आहे, सर्वाधिक लोहाचे प्रमाण कशात असते? गाजर, पपई, आवळा का पालक? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पालक. पालकमध्ये सर्वाधिक लोहाचे प्रमाण असते. पुढचा प्रश्न आहे, पाऱ्याचा उत्कलन बिंदू किती आहे? 357 डिग्री सेल्सिअस, 257 डिग्री सेल्सिअस, 100 डिग्री सेल्सिअस का 300 डिग्री सेल्सिअस? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 357 डिग्री सेल्सिअस. तर हे होते सायन्सचे 25 प्रश्न. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.